नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे की जगात सगळ्यात लांब समुद्र किनारा असलेला देश कोणता आहे? सो जगामध्ये सगळ्यात लांब समुद्र किनारा असलेला देश आहे कॅनडा. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे? सो महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य, जे रायगड येथे आहे. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? सो महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प सुरू झाला. जगात कोणता खंड हा सर्वात थंड खंड आहे? सो जगामध्ये अंटार्क्टिका हा जो खंड आहे हा सर्वात थंड आहे. भारतातील मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखलं जातं? सो गुजरातचं अहमदाबाद हे शहर भारतातील मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रातील मँचेस्टर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं तर ते आहे इचलकरंजी. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? सो कांचनजंगा नावाचं राष्ट्रीय उद्यान हे सिक्कीम येथे आहे. भारतात सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? सो भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे वुलर सरोवर, जे जम्मू काश्मीरला आहे. भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे? सो भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान हा देश आहे. भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव कोणता आहे? सो भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव आहे गोविंद बल्लभ पंत सागर, जो उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? सो ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणती पठारे आहेत? सो कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जांबा खडकाची पठारे आढळतात. धुक्याची नदी म्हणून कोणत्या नदीची ओळख आहे? सो धुक्याची नदी म्हणून ओळखली जाते तुंगभद्रा नदी. भारतात चांदीचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? सो भारतामध्ये राजस्थान हे राज्य आहे, याच्यामध्ये चांदीचं सर्वाधिक उत्पादन होतं. भारतात सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणतं आहे? सो भारतातील सर्वात दक्षिणेकडचं राज्य आहे तामिळनाडू. भारताचा सर्वात दक्षिणेकडील केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सो भारताचा सर्वात दक्षिणेकडील केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. पिंक सिटी म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं आहे? सो पिंक सिटी म्हणून जयपूर नावाचं शहर ओळखलं जातं. आणि जयपूर कुठे आहे तर जयपूर हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. भारताच्या वायव्य भागामध्ये कोणतं वाळवंट आहे? सो भारताचा जो वायव्य भाग आहे तेथे थारचं वाळवंट आहे. सुंदरबन नावाचं खारफुटीचं जंगल कोठे आहे? तर सुंदरबन नावाचं खारफुटीचं जंगल हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. 5 नद्यांची भूमी म्हणून कोणतं राज्य ओळखलं जातं? सो 5 नद्यांची भूमी म्हणून ओळख असलेलं राज्य आहे पंजाब राज्य. महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता आहे? सो महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती टक्के जलसिंचन हे उपसा प्रकारचे आहे? सो कोल्हापूर जिल्ह्यातलं जे जलसिंचन आहे हे उपसा प्रकारचे जलसिंचन 80% आहे. पाराचा गोठणबिंदू किती असतो? सो पाराचा गोठणबिंदू 39 डिग्री सेल्सिअस एवढा असतो. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सो कोयना जलविद्युत प्रकल्प हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात वाऱ्यामुळे कोणता पाऊस पडतो? सो महाराष्ट्रामध्ये वाऱ्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस पडतो. कोणत्या नदीच्या काठावरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे? सो कोरकू नावाची नदी आहे, या कोरकू नावाच्या नदीवरच्या काठावरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव आहे? सो रंकाळा नावाचा तलाव हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. मन्नारची खाडी कोणत्या 2 देशांना वेगळं करते? सो मन्नारची खाडी ही भारत आणि श्रीलंका या 2 देशांना वेगळं करते. पृथ्वीच्या परिभ्रमणाची दिशा कोणती आहे? सो पृथ्वीच्या परिभ्रमणाची दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. भारतातील सर्वात मोठे पठार कोणतं आहे? सो भारतातील सर्वात मोठे पठार आहे दख्खनचं पठार. भारतातील सर्वात उंच पठार कोणतं आहे? सो भारतातील सर्वात उंच पठार आहे लडाख पठार. महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? सो महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात सुपीक गाळाची मृदा आढळते. जगातील सर्वात मोठा खडक कोणता आहे? सो माउंट ऑगस्टक नावाचा खडक हा जगातील सर्वात मोठा खडक आहे.
अंदमान बेटाच्या सर्वात जवळचा देश कोणता आहे? सो अंदमान बेटाचा सर्वात जवळचा देश आहे म्यानमार हा देश. कोकणातील लोकांचा मुख्य आहार कोणता आहे? सो कोकणातील लोकांचा मुख्य आहार आहे भात. भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? सो भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1951 साली. कोकण रेल्वे मार्गावरती सर्वात उंच पूल कोणता आहे? सो कोकणच्या रेल्वे मार्गावरती सर्वात उंच पूल हा पानवळ नावाचा आहे आणि याची जी उंची आहे ही उंची आहे 64 मीटर. भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? सो भारतातील पहिली मेट्रो सुरू झाली कलकत्ता या शहरामध्ये. सातपुडा पर्वतरांग कोणत्या राज्यामध्ये आहे? सो सातपुडा पर्वतरांग ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतीय उपखंडातील सर्वात मोठी आणि प्रदीर्घ लेणी कोणती आहे? सो बेलम लेणी जी आहे ही भारतीय उपखंडातील सर्वात मोठी आणि प्रदीर्घ लेणी आहे आणि ही बेलम लेणी आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे? सो टेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे आणि हे उत्तराखंड येथे आहे. महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं आहे? सो महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ आहे राहुरी कृषी विद्यापीठ जे अहमदनगरला आहे आणि याची स्थापना कधी झाली होती तर 1968 साली या राहुरी कृषी विद्यापीठाची स्थापना झाली होती. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? सो महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. भारतामध्ये पावसासाठी कोणते वारे जबाबदार आहेत? सो भारतामध्ये जो पाऊस पडतो त्याच्यासाठी दक्षिण पश्चिम मोसमी वारे हे जबाबदार असतात. जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते आहे? सो जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे माजुली बेट आणि हे माजुली बेट कुठे आहे तर हे आसाम राज्यामध्ये आहे. कोणती नदी ही झारखंड व पश्चिम बंगाल राज्यातील एक प्रमुख नदी आहे? सो झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातील प्रमुख नदी आहे दामोदर नदी. ताडोबा राष्ट्रीय उद्यानची स्थापना कधी झाली? सो ताडोबा राष्ट्रीय उद्यानची स्थापना झालेली आहे 1955 साली आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर ते चंद्रपूर येथे आहे. भारतातील कोणते राज्य हे भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखलं जातं? सो भारतातील केरळ हे राज्य जे आहे हे भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखलं जातं. मांगी तुंगी लेणी कोठे आहेत? सो मांगी तुंगी नावाची जी लेणी आहेत ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. भारतातील सर्वाधिक मॅग्नीज उत्पादक राज्य कोणतं आहे? सो भारतामध्ये मध्य प्रदेश हे सर्वाधिक मॅग्नीज उत्पादक राज्य आहे. आशियातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? आशिया तसेच भारतातील सर्वात लांब बोगदा आहे करबुडे बोगदा आणि हा करबुडे बोगदा जो आहे हा रत्नागिरी येथे आहे आणि याची जी लांबी आहे ती आहे 6.45 किलोमीटर एवढी. कोणते खनिज हे प्रामुख्याने आर्कियन खडकामध्ये आढळतं? सो लोह खनिज हे प्रामुख्याने आर्कियन खडकामध्ये आढळतं. दामोदर नदीची मुख्य उपनदी कोणती आहे? सो दामोदर नदीची जी मुख्य उपनदी आहे ती आहे हुगळी नदी. भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे? सो भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे सिक्कीम राज्य. कोणती नदी ही कर्कवृत्ताला दोनदा छेदते? सो माही नदी ही कर्कवृत्ताला दोनदा छेदते. महाराष्ट्रामधील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? सो महाराष्ट्रातील जे पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे चंद्रपूर या ठिकाणी आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे पालघर येथे आणि पालघरला स्पेसिफिकली कुठे विचारलं तर बोईसर या ठिकाणी जे आहे हे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.